22 एप्रिल 2025 ला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांनी निष्पाप भारतीय पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या। या हल्ल्यात भारताचे 26 पर्यटक व नागरिक शहीद झाले। त्यानंतर भारताचाही रक्त सळसळलं। या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं। भारतीय लष्करानं पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील तब्बल 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा यासारख्या अतिरेकी संघटनांचे 100हून जास्त अतिरेकी 72 हुरांकडे पाठवले। या ऑपरेशन सिंधूर वेळी भारतीय लष्कराच्या काही अधिकाऱ्यांची महत्त्वाची नोंद उघड केल्या गेल्या होत्या। पाकला त्यावेळी चीननं थेट मदत केल्याचा आरोप भारतीय सैन्यानं केला होता, परंतु चीननं तो आरोप फेटाळून लावला। परंतु आता 1 वर्षानंतर चीनच्या एका अधिकाऱ्यानं पाकिस्तानला मदत केल्याचं कबूल केलं। चीनी इंजिनियर्सनी पाकला मदत कशी केली होती याची इत्थंभूत माहिती दिली। त्यानंतर एकच खळबळ उडाली। आता ही पाकिस्तान चीनच्या मदतीनं बरंच काही करण्याचा प्लॅन करतंय। चीन व पाकिस्तानचं नेमकं काय चाललंय आणि पाकिस्तान चीनची कोणती मदत घेतंय हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी मैथिली आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 राष्ट्रीय घडामोडींचा परफेक्ट अनालिसिस। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीयानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं, पण भारताला वेगळाच डाऊट होता। भारतीय लष्कराचे डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ लेफ्टनंट जनरल राहुल सिंग यांनी जुलै 2025 मध्ये एक धक्कादायक दावा केला होता। ऑपरेशन सिंधू दरम्यान चीनने पाकिस्तानला महत्त्वपूर्ण मदत केली होती असा आरोप त्यांनी केला होता। राहुल सिंग यांनी सांगितलं होतं की ऑपरेशन सिंदूरचा चीननं लाईव्ह लॅब म्हणून वापर केला होता। त्यांच्यामध्ये चीनने आपल्या उपग्रह नेटवर्कद्वारे भारतीय लष्करी हालचालींवर लक्ष ठेवले आणि पाकिस्तानला रिअल टाइम इनपुट दिले। लेफ्टनंट जनरल सिंग यांनी चीनच्या रणनीतीशी तुलना कूटनीतीशी केली। ते म्हणाले होते की चीनने उधारीच्या चाकूने करण्याची रणनीती अवलंबली। भारतावर दबाव आणण्यासाठी चीननं पाकिस्तानचा वापर केला। दुसरीकडे पाकिस्तानला झालेल्या नुकसानीवर चीनच्या सरकारी माध्यमांमध्ये जास्त चर्चा झाली नाही। चीन कसा दुतोंडी आहे हे भारतीय अधिकाऱ्यांना सांगितलं, परंतु चीन आणि पाकिस्तानने हे सगळे दावे त्यावेळी फेटाळले होते। आता 1 वर्षानंतर चीनचा दुतोंडीपणा उघड झाला। चीनच्या सरकारी सीसीटीव्ही या चॅनलवर प्रसारित झालेल्या एका मुलाखतीत चीनी इंजिनियर झांग हेंग यांनी पाकिस्तानला मदत केल्याचा उल्लेख केला। साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की चीनच्या एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायनाचे इंजिनियर झांग हेंग यांनी सांगितले की गेल्या वर्षी मे महिन्यात 50 अंश सेल्सिअस तापमानात ते पाकिस्तानात होते। ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानला दिलेल्या चीनी बनावटीची युद्ध सामग्री पूर्ण क्षमतेनं काम करतंय की नाही हे तपासण्याची जबाबदारी आमच्यावर होती। आम्ही ती जबाबदारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही व्यवस्थित पूर्ण केली। ऑपरेशन सिंदूरच्या लढाईत पाकिस्तानने चीनी बनावटीचे J-10CE ही आधुनिक विमाने वापरली होती। चीनने 2015 पासून पाकिस्तानला तब्बल $8.2 अब्ज शस्त्रे विकली होती। आता ही चीन हे पाकिस्तानला 5व्या पिढीतील फायटर जेट विकण्याची तयारी असल्याच्या बातम्या येऊ लागल्या। 5व्या पिढीचे स्टील्थ फायटर जेट J-35 हे भारताच्या सध्याच्या फायटर जेटपेक्षा जास्त प्रभावशाली असल्याचा दावाही करण्यात आला आहे। पाकिस्तानने 2020 मध्ये तब्बल 36 J-10CE फायटर जेट्स आणि सुमारे 250 PL-15 मिसाईल खरेदी करण्याचा करार केला होता। स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट नुसार 2021 ते 2025 दरम्यान पाकिस्तानच्या सुमारे 80% शस्त्रांची आयात चीनमधून झाली। पाकिस्तान एअर फोर्स JF-17 फायटर जेटवरही खूप अवलंबून आहे। हे लढाऊ विमानं चीन आणि पाकिस्तानने संयुक्तपणे विकसित केले आहेत आणि ते पाकिस्तानच्या प्रमुख लढाऊ क्षमतेपैकी एक मानले जाते। 2015 सालापासून चीन व पाकिस्तानमध्ये शस्त्र करार सुरू आहे। पाकिस्तानकडे आलेले 90% शस्त्रे ही चीनने दिली आहेत। चीन आता ही 5व्या पिढीतील फायटर जेट देऊन पाकिस्तानला पुन्हा भारताविरुद्ध युद्ध करायला लावण्याच्या तयारीत आहे। तसंही भारताच्या चीनसोबत शीतयुद्ध सुरूच आहे। त्यामुळे चीन पाकिस्तानला मदत करून पडद्यामागून भारताची खोडी काढत असल्याचं म्हटलं जात आहे। त्याचा हा डाव भारतानेही वेळीच ओळखला असून चीनच्या या नव्या पिढीतील फायटर जेटचा सामना करण्यासाठी भारतही नक्कीच काहीतरी करण्यात असल्याचे बातम्या म्हटलं आहे। फक्त भारत काय करतं हे मात्र गुलदस्त्यात आहे। मित्रांनो, भारत चीन व पाकिस्तानच्या या कुटील डावाचा मुकाबला करू शकेल का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत नमस्कार।